प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेनं देशातल्या अनेक महिलांना उद्योजकतेचं बळ दिलं आहे। जाणून घेऊया जालन्यातल्या अशाच उद्योजक महिलांची यशोगाथा। आत्मनिर्भरतेचा मंत्र देशात गुंजत असताना महिलाही कशा मागे राहतील, ही यशोगाथा आहे जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यामधील चिखली गावच्या महिलांची। या महिलांनी घरात नुसतंच बसून राहण्यापेक्षा काहीतरी उद्योग सुरू करावा, आर्थिक स्रोत सुरू व्हावा याची माहिती घ्यायला सुरुवात केली। 15 महिला एकत्र आल्या, त्यांनी उत्पादक गट तयार केला। नाव ठेवलं श्री स्वामी समर्थ महिला दाल उत्पादक गट। पंचायत समितीमधून त्यांना पंतप्रधानांनी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती मिळाली। मग त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून दाल मिल, धान्य ग्रेडिंग, मसाले, तिखट, डाळी भरडण्याचा उद्योग सुरू केला आहे। त्यांच्या या उद्योगानं आता चांगलीच भरारी घेतली आहे। गटातल्या 15 महिलांनी स्वतःचा रोजगार स्वतः उभा केला आहे। योजनेतून घेतलेलं कर्ज फेडून पुन्हा नवीन मशीन आणण्याची तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे। PM-FM या योजनेअंतर्गत कर्ज घेतलेलं आहे। त्यामधून आम्ही 10% सेटचं काम केलं आणि बाकीच्या याच्यामध्ये मशीनमध्ये इन्व्हेस्टमेंट केली। 15 जणी एकजुटीने काम करतो आणि यामधून थोडंसं कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यानंतर जे कर्ज फेडल्या जाईल त्यामध्ये आम्ही सर्व याच्यानंतर आमच्या जो बचत होईल तो आमच्या संसाराला हातभार लागेल। विविध प्रकारच्या उद्योगांची सांगड घालत या महिलांनी कामाचा विस्तार केला आहे। सध्या या महिलांना गावातील सर्व कामं मिळायला लागली असून या महिलांना चांगलं उत्पन्न मिळू लागलं आहे। महिन्याकाठी 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू लागल्यानं या गटातील महिला आर्थिक सक्षम बनू लागल्या आहेत। गट तयार झाला, उद्योगांची संख्या वाढली, गट भक्कम झाला। आता हक्काची बाजारपेठ मिळायला हवी असं मागणं मांडतानाच शासनाचा मदतीचा हात असाच मागे राहावा अशी त्यांची मागणी आहे। आम्ही जे PM-FE अंतर्गत कर्ज जे शासनाने चालू केले ते खरंच चांगलं आहे आणि त्यामुळे आम्हाला आज 15 महिलांना चांगल्या प्रकारे एक म्हणजे उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालेला आहे। मी त्यांना प्रधानमंत्री यांचे आभार व्यक्त करते। इतर ग्रामीण महिलांनीही या योजनांचा लाभ घेत नवनवीन व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं आवाहन या गटातील महिलांनी केलं आहे। देशातील प्रत्येक घटक जेव्हा विकसित होईल तेव्हाच देशाचा विकास होईल हे वारंवार सांगितलं जातं। त्याच दिशेनं सुरू असलेला हा महिलांचा प्रवास उमेद वाढवणारा आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना।